नमस्कार, सोलापुरी कट्टा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलो आहोत एक असं चित्र जे पाहून तुमचं हृदय हेलावून जाईल. झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या एका 60-65 वर्षाचा आजोबा, ज्याचं सगळं आयुष्य आज मटक्याच्या आकड्यात अडकलेलं आहे. सोलापूर 7 रस्ता येथील एका मोकळ्या जागेत आमच्या कॅमेऱ्याने कैद केलेलं हे विदारक चित्र. वयाच्या 60-65 पोचलेले हे आजोबा मोकळ्या जागेवर आडवे पडले आहेत. डोके खाजवतायत, चष्मा डोळ्यावर, कपडे करदमलेले आणि हातात कागद पेन घेऊन बेरीज वजाबाकी करतायत. पण हे कसले गणित? हे आहे मटक्याच्या आकड्यांचं गणित. जणू काही एखादा शास्त्रज्ञ नवा शोध लावतोय तसे हे आजोबा पूर्ण तल्लीन आहेत. आमचा कॅमेरा इतका जवळ गेला तरी त्यांना कळलंच नाही की कोणी व्हिडिओ काढतोय. एवढं भयानक आहे मटक्याचं व्यसन. आम्ही त्यांना सहज विचारलं, आजोबा आज काय लागणार? त्यांनी डोळे वटारले आणि आत्मविश्वासाने सांगितलं, आज सत्या आणि पंजा, 200 रुपये लावा, नक्की येणार. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. एवढ्या मेहनतीने डोकं खाजवून बेरीज वजाबाकी करून जो आकडा काढला तो फक्त सत्या आणि पंजा. पण हे व्यसन किती भयंकर आहे यावरून हे स्पष्ट होतं. सोलापूर पोलीस मटका जुगारावर सातत्याने कारवाई करतायत. गेल्या काही महिन्यात शेकडो गुन्हे दाखल, अनेक जणांना अटक, प्रतिबंधात्मक कारवाईही केली आहे. पण तरीही काही मटका सर्राईत लपून छपून हा धंदा चालवतायत. जुगारामुळे हरवलेले पैसे, कर्जबाजारी होणारी कुटुंब, मानसिक तणाव आणि अनेकदा तर आत्महत्येचे टोकाचे पावलेही उचलली जात आहे. हा एकटा या आजोबांचा प्रश्न नाहीये. हा प्रश्न आहे समाजातील हजारो कुटुंबांचा, ज्याचे आधारस्तंभ मटका, सट्टा, जुगाराच्या दलदलीत रुतत चालले आहेत. आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की मटका जुगारावर अधिक कठोर कारवाई करावी आणि समाजाला आवाहन करतो, झटपट पैशाच्या मोहात पडू नका. कारण जो हरला तो संपला आणि जिंकला तरी कायमचा अडकला. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं? मटका जुगारावर पूर्णपणे बंदी घालायला हवी का? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून समाज जागा होईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज. किती लावला होता दुरीवर? 270. 270. 70 खेळतो 200 रुपये. आजचा आहे का पेपर आहे?